सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो कृष्णं वन्दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आपण एकदा त्या प्रभू नामाचा गजर करूया। सर्वांनी म्हणायचंय माझ्या पाठीमागे, माझा भाव तुझ्यावरी कृष्ण प्रभू तू सहाय्य करी, माझा भाव तुझ्यावरी कृष्ण प्रभू तू सहाय्य करी, माझा भाव तुझ्यावरी कृष्ण प्रभू तू सहाय्य करी, म्हणा कृष्ण प्रभू तू सहाय्य करी, 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 माझा भाव तुझ्यावरी कृष्ण प्रभू तू सहाय्य करी, माझा भाव तुझ्यावरी कृष्ण प्रभू तू सहाय्य करी, 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 श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। भगवान श्री कृष्ण महाराजांचा आज अवतार दिवस। आपण रात्री देवाचा अवतार साजरा केला। आज हे गोपाल काल आहे। ज्या गोपालांना एकत्रित करून ज्यांनी काला केला तो गोपाल काला। गोपाल काला, गोपाल म्हणजे तुम्ही आहेत, गोपाल म्हणजे आम्ही आहोत। गोपाल का आला? तुम्ही आणि आम्ही जन्माला का आलो याचा अर्थ असा आहे, विचार करा। गोपाल म्हणजे तुम्ही आम्ही आहोत। मग तुम्ही आम्ही आहात या पृथ्वी तळावर जन्माला का आला? म्हणून गोपाल का आला हा एक अर्थ होतो। आणि एक गोपाल काल आहे तो भगवान श्रीकृष्णाने गोपाळांसोबत सगळं एकत्रित करून त्याचा काला केला आणि तो प्रसाद सर्वांना दिला, तो एक काला आहे। भगवान श्रीकृष्णाचं अवतार कार्य थोडं वेगळं आहे, विलक्षण आहे। आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, पूर्वी विज्ञान शक्ती स्वीकारली, नंतर ज्ञान शक्ती स्वीकारली। भगवान श्रीकृष्ण महाराजांनी पूर्वी म्हणजे जन्मल्यानंतर 12 वर्ष विज्ञान शक्तीचा स्वीकार केलेला आहे आणि विज्ञान शक्तीचा स्वीकार करून दैत्याचं निर्दालन केलेलं आहे। नंतर ज्ञान शक्ती स्वीकारली, नंतर ज्ञान शक्तीचा
स्वीकार केला आणि श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ तुम्हा आम्हाला जीवन कसं जगायचं यासाठी सांगून दिला. आणि म्हणजे स्वामी सांगतात की भगवान श्रीकृष्ण कसे पूर्वी विज्ञान शक्तीचा स्वीकार केला आणि मग ज्ञान शक्तीचा स्वीकार केला. पहा, भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेमध्ये झालेला आहे. वसुदेव देवकी माता पिता आहेत. जन्मता क्षणीच भगवान श्रीकृष्ण चतुर्भुज रूप आहे. 8 वर्षाची मूर्त साकार झालेली आहे. जन्माला आल्यानंतर बाळ रडत असत. जर बाळ रडलं नाही तर डॉक्टर काळजीमध्ये पडतात, रडावतात. नाहीच रडलं तर 2 पाय धरून त्याला उलटे करतात. पण रडलं पाहिजे. रडलं तो निरोगी असतो. पण भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस जन्माला आले त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण रडले नाही. जन्माला आल्याबरोबर जांभळी दिली. जांभळी दिल्यानंतर प्रत्येकाचं जांभळी दिली का तोंड हा होतंय. त्या बालकाने जन्मल्याबरोबर जांभळी दिली. जांभळी दिल्यामुळे तोंड उघडलं आणि तोंड उघडल्यानंतर देवकी मातेने त्याच्या तोंडामध्ये काय बघितलं? विश्वरूप बघितलंय. जन्म झालेल्या बालकाच्या श्रीमुखामध्ये विश्वरूप बघितलं. देवकी आश्चर्यचकित झाली. अरे संपूर्ण ब्रह्मांड याच्या मुखामध्ये आहे. आता मला काळजीच नाहीये. किती दुःख मी सहन केले भगवंता. माझ्या डोळ्यासमोर 6 मुलं घराघरा फिरवून त्या भिंतीवर आपटून मारली. माझ्यासारखा अभागी, माझ्यासारखा पापी कोण आहे? काय पूर्वी जन्मी आम्ही पाप केलं त्या पापाचं फळ आम्हाला भेटतंय. डोळ्यातून देवकीच्या अश्रू येत आहे. आजपर्यंत कष्ट सहन केलं त्याचं फळ भगवंत तू मला दिलं. तू माझ्या उदरी जन्माला आला याचं प्रतीक मला तू दाखवून दिलंय. दाखवून दिलंय. हा जगाच्या वेगळा आहे. हा सर्वसामान्य नाही. हे मातेला पहिल्याच दिवशी, पहिल्याच प्रहरी, पहिल्याच घटकीला दाखवून दिलंय विश्वरूपाच्या. वसुदेवाने विचारलं देवकी मातेला काय झालं? अहो बघा ना, आत्ता जन्मलेला मुलगा जांभळी दिली आणि त्याच्या श्रीमुखामध्ये विश्वरूप मला दिसलेलं आहे. चराचर ब्रह्मांड त्याच्या मुखामध्ये मी बघितलंय. वसुदेव समजून घालतोय देवकी तुला आठवतं का ज्या दिवशी आपलं लग्न झालं होतं आणि ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी आपण मथुरेतून निघालोय. मी तुला घेऊन जात होतो. तुझा भाऊ सारथी होता, आठवतं का? हो आठवतं. तो काळा दिवस मी आयुष्यात कधी विसरणार नाही. ज्या दिवशी प्रपंचामध्ये पाऊल टाकला त्याच दिवशी मला बंदीखान्यामध्ये जावं लागलं. तो काळा दिवस मी कधीच विसरणार नाही. वसुदेव म्हणतो आठवतं ना त्या दिवशी काय झालं होतं? आकाशवाणी झाली होती. आकाशवाणीने काय सांगितलं? आकाशवाणीने काय सांगितलं? त्यावेळेस देवकी सांगते आकाशवाणी सांगितलं 8वा पुत्र कंसाचा वैरी ठरणार आहे. 6 मुलं आपल्या डोळ्यासमोर मारली. हो मी पाहिली. त्या दुःखातून अजून सुद्धा मी सावरलेले नाहीये. 7वा तुझा गर्भ रोहिणीच्या पोटामध्ये गेला. तुला जाणवलं. त्या परब्रह्म परमेश्वराने येऊन तुम्हा मला सांगितलं. हो आणि मग आता जो येणार आहे तुझ्या गर्भामध्ये जो वाढतोय तो सर्वसामान्य नाही. तो जगाच्या वेगळा आहे. नवे जगाचा उद्धार करणार आहे. जीवाचं पालन पोषण करणार आहे. तो भगवंत तुझ्या उदरी जन्माला येणार आहे. आता आपलं सगळं दुःख नाहीच होणार आहे.
विश्वरूप मातेने पाहिलं, काय त्या मातेचं भाग्य असेल. अवनिष्ठ पुत्र जरी आपल्या कुळामध्ये जन्माला आला, उदरात सोडून द्या, कुळे एकच पुत्र कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हर्ष वाटे देवा. कुळी कन्या पुत्र, कुळामध्ये, घरात नव्हे, कुळात, गर्भात नाही, कुळामध्ये एखादी कन्या एखादा पुत्र जर सात्विक जन्माला आला, त्याचा हर्ष देवाला वाटतो. पण जो देव तिच्या गर्भामध्ये आला, तिचा हर्ष कुणाला होणार आहे. वसुदेवाच्या आणि देवकीचं संभाषण चालू असताना वसुदेव देवकीला समजून सांगतोय. आतापर्यंत समजून सांगत होता, पण देवकी समजून घेत नव्हती. 6 मुलं डोळ्यात समोर मारली, वसुदेव तिला समजून सांगत होता. एक आयुष्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवा, आपण घरी जाताना एवढी गोष्ट घेऊन जा, फक्त एकच वाक्य तुम्ही जर लक्षात ठेवलं ना, सगळं तुमचं सगळं शांत होईल. एकच वाक्य आहे, कोणतं आहे? हे बी दिवस जाती. एवढं वाक्य तुमच्या हृदयामध्ये गाठ बांधून ठेवा. दुःख येऊ द्या, फक्त हे वाक्य ध्यानात ठेवायचं, हे बी दिवस जातील. श्रीमंती येऊ द्या, हे वाक्य तुमच्या डोक्यात असू द्या. माजणार नाहीत, माजणार नाहीत, उतणार नाहीत, मातणार नाहीत. फक्त एवढंच वाक्य ध्यानात ठेवा. हे बी दिवस जातील, हे वाक्य. आणि वसुदेव देवकीला समजून सांगतोय. देवकीच्या गर्भामध्ये बालक वाढतोय आणि तिला इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद, सगळी दुःख विसरून गेले. चेहऱ्यावर, मुखमंडलावर तेज फांकलेलं आहे. आणि बोलता बोलता तो दिवस आलेला आहे. शुद्ध अष्टमी, नक्षत्र रोहिणी, आणि रोहिणी नक्षत्राच्या रात्रीच्या 12 वाजता भगवान श्रीकृष्ण अवतारित झालेले आहे. आणि अवतारित झाल्यानंतर आमचे स्वामी सांगतात, पूर्वी कृष्ण भगवंताने विज्ञान शक्ती स्वीकारली. अवतार तर घेतला हो, पण अवतार घेतल्यानंतर पुन्हा आकाशवाणी, कंसाला कळालं तुझा वैरी गोकुळात आहे म्हणून. कळालं ना, कन्याला पटल्याबरोबर कळालं. आणि ती कन्या हातातून निसटली हे सांगणार नाही, प्रत्येक वेळेस आपण ऐकत असतो. परंतु कंसाला कळालं, आणि कंसाला कळाल्यानंतर कंसाला रात्रभर झोप नाही, काय करावं कळेना. माझा वैरी 8 पैकी 8वा जो आहे तो गोकुळामध्ये आहे. आणि मग काय करावं, रात्रभर झोप नाही. त्याची बहीण आली, आणि बहीण आल्यानंतर, दादा तू का रात्रभर झोपला नाही, काय भानगड आहे, तू काळजी करू नको, तुझा चेहरा सुकलेला आहे, तू चिंताग्रस्त आहे, तुला रातभर झोप नाहीये. एक, तू काहीच काळजी करू नको, तुझा वैरी मारण्याचं मी विडा उचलते, मी तुला संकल्प देते. दादा, ही राखी पौर्णिमेची तू मला भेट देत असतो, ही भेट मी तुला देते, तुझा वैरी मी संपून टाकते. आणि वैरी संपून टाकते म्हटल्यानंतर कंसाला बरं वाटलं, विडा उचलला. बहीण माझ्यासाठी समोर आली आहे, माझ्या संकटाच्या समोर बहीण आली, बहीण ती संकट निवारणार आहे हे त्याला वाटलं. आणि मग तिचं नाव होतं पुतणी. तिने काय केलंय, रूप बदललं, रूप बदललं, सौंदर्य स्वीकारलं. आणि सौंदर्य स्वीकारल्यानंतर इतकी रूपवान ती स्त्री झालेली आहे. आणि स्त्री झाल्यानंतर ब्राह्मणाच्या रूपामध्ये ती स्त्री पुतणी गोकुळामध्ये आलेली आहे. स्तनाला विष लावलेलं आहे, 84 प्रकारचं विष, 84 प्रकारचं विष आहे. ते स्पर्श झाल्याबरोबर, पिणं हा भाग वेगळा आहे, त्वचाला त्या विषाचा स्पर्श झाला, त्वचाला विषाचा स्पर्श झाला, तरी सुद्धा तो मनुष्य, तो जीव वाचत नाहीये. अशा प्रकारचं ते विष, 84 प्रकारचं विष
आपल्या स्तनामध्ये घेऊन ती आलेली आहे. आली गोकुळामध्ये आली. नंद राजाचा महाल कोणता आहे बघितला. महालाच्या दारात आली. सांगायला लागली यशोदा मातेला, मला ओळखलं का. यशोदा म्हणजे नाही ओळखलं. मी अमक्याचे अमके, मला माहित नाही. मी लांबची नातेवाईकी नाही. कोण आहे. लई लांबची नातेवाईक आहे. मला कळालं नंद राजाला मुलगा झाला आणि म्हणून मी तुला भेटायला आले, मुलाला भेटायला आले. यशोदा मातेला वाटलं कोणी का असना. आली ना, प्रेमाने आली, आपुलकीने आली, स्नेहाने आली, आवडीने पूर्वक आली. आणि मग यशोदा मातेने तिला आत घेतलं. बसायला पाठ टाकला. पाणी आणण्यासाठी आत गेली. समोर पाळणा होता. पाळणा बघितला. पाळण्यामध्ये ते कृष्ण भगवंताला बघितलं. आणि बघितल्याबरोबर पुतना उठली. पाळण्याजवळ गेली. बाळाला घेतलं. छातीला लावलं. स्तन मुखामध्ये दिलं. आणि स्तन मुखात दिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ते बाल, एकच दिवसाचा तो बालक, रात्री 12ला जन्मला. सकाळची ही घटना आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तो लहान असणारा कृष्ण छातीला त्या पुतणीने लावलं. विष भरून आलेली ती पुतना, परंतु तिथे सुद्धा तिला वात्सल्याचा पहाणा फुटलेला आहे. आमचे स्वामी यावर सांगतायत, जे येशोदेशी तेच पुतणीशी. जे मातेला प्रेम मिळणार आहे. पुतना आली होती वैर भावनेतून कृष्णाला संपवण्यासाठी, पण तिला सुद्धा चैतन्य फळ प्राप्त झालेलं आहे. आणि मग स्तनाला लावलं. भगवंताने ते स्तन आपल्या मुखामध्ये घेतलं. मुखामध्ये घेतल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने प्रथम विष पचवलं. नंतर दूध पेले. दूध पचवलं. आणि त्यानंतर रक्त प्यायला सुरुवात केली. रक्त प्यायला सुरुवात केलेली आहे. घाबरून गेलेले, अरे सोड, अरे सोड, माग ओढती, स्तनातून बाजूला काढण्याचा प्रयत्न करती. पण कृष्णाने तिचं स्तन दोन्ही हाताने दाबून धरलेलं आहे. निघायला तयार नाहीये. वेदना झाल्या, रक्त कमी पडलं, डोळे पांढरे झालेले, हातापायामध्ये त्राण राहिलेला नाही. आता मात्र ती मूळ रूपामध्ये आलेली आहे. आणि मूळ रूपात आल्यानंतर ती पळाली, बाहेर आली, आकाश मार्गे निघाली. गोकुळवासियांनी बघितलं अकराळ विकराळ ते रूप. पुराणाने तर भरपूर सांगितलेलं आहे. पुराण असं सांगते, इथं लोक लोणी व्यंकनाथ पशी पाहिले. पुराण आहे. एक हात दपली न वाचला कोणी. पण अकराळ विकराळ रूप गोकुळवासियांनी बघितलं. तो कान्हा, तो बालकृष्ण तिच्या छातीला मात्र घट्ट पकडलेला आहे. स्तन तोंडातून सोडायला तयार नाहीये. पूर्ण रक्त प्राशन केलं. रक्तहीन झाली. आणि रक्तहीन झाल्यानंतर ती तिथेच पडली. आज सुद्धा तुम्ही गोकुळामध्ये गेला ना, पुतणी ज्या जागेवर पडलेली आहे ना, तिथे तिचे प्रतिकार झोपलेली अशी पडलेली कृष्ण तिच्या जवळ दाखवलेला आहे बालकृष्ण. आणि मग ती तिथंच मृत्यू अवस्थेमध्ये पडली. कृष्णाने मृत्यू अवस्थेत पडलेली पुतना कृष्णाने लगेच स्तन मुखातून काढलं. गोकुळवासी धावत आले होते. आमच्या कानाला घेऊन राक्षस चालला, आमच्या कानाला घेऊन राक्षस चालला. कृष्ण भगवंत स्तन सोडलं आणि तिच्या छातीवर जाऊन छातीवर झोपले.
आणि मग गोकुळवासियांनी कृष्णाला माघारी आणलं. महत्वाचा उद्या की स्वामी सांगतात पूर्वी विज्ञान शक्ती स्वीकारली. मग भगवान श्रीकृष्ण नेमके होते कोण? आम्ही म्हणत असतो विज्ञान शक्ती अवतरले भौत दैत्य निर्धारिले. भगवान श्रीकृष्ण कोण आहे? विज्ञान शक्ती ज्यांनी स्वीकार केलेली आहे. आता तरी गप्प बसावा ना कंसाने? नाही, प्रकार फार आहे, एवढ्या सांगणार नाही. थोडासा भगवान श्रीकृष्ण मोठा झाला, गावामध्ये खोड्या करायचा. गावामध्ये खोड्या करायचा. आणि खोड्या करत असताना आईला राग आला. बापाकडे घराने आईकडे घराने यायचे, कुणाच्या वेणीची दाढीची गाठ मारणं, कुणाच्या दही दुधाचे भात फोडणे, यामागे कृष्णाचा एकच उद्दिष्ट होता. आम्ही शेतकरी माणसं, आम्ही गोकुळ, आम्ही गाई जनावर पाळतोय आणि पाळल्यानंतर आम्ही दही दूध आहे ना मथुरेच्या लोकांना खाऊ घालतोय. आम्ही खात नाही आणि आम्ही दही दूध न खाल्ल्यामुळे आमची जी गोपाळ आहे, गोकुळवासी आहे, हे तंदुरुस्त नाहीये. ते खाऊन पिऊन तंदुरुस्त झालेले आहे. दही दूध तूप ते खातायत, मेहनत आम्ही करतोय. आणि अशी जी काही मंडळी होती, ज्या गोपिका होत्या की जे मथुरेमध्ये दूध दही विकायला जायचे, त्यांचेच मात फोडायचे. प्रसंग आहे. एक दिवस भगवान श्रीकृष्ण ज्यांच्या दही दूधाचे माठ फोडायचे रात्रीच्या टायमाला, त्या घरचं पोरग त्याच्या घरामध्ये झोपवायचे आणि त्याला सांगायचं मध्याह्न रात्री तू उठायचं, दरवाजा उघडायचा, आम्हाला आत घ्यायचं, आपण दही दूध तूप सगळं खायचं, नंतर आम्ही निघून येऊ. तू कडी लावून झोपायचं. श्रीकृष्ण भगवंत अशी करायची. गोपाळाला सांगायचे तुझं घर आहे ना, आज तुझ्या घरी आमचा डल्ला आहे, तू एक काम कर, मध्याह्न रात्री उठ, दरवाजे उघडून दे, आम्ही आत येऊ, आपण दही दूध तूप खाऊ, आम्ही निघून येऊ, कडी लावून तू झोपून राहा. सगळे अशा प्रकारे चालायचं. पण एक प्रकारे एक म्हातारीने चुगली केली. यशोदे मातेकडे तुझा काना दही दुधाचे मात फोडतोय, महिलांना त्रास देतोय, गोपिकाला छेडतोय, आंघोळ करायला गेली तर त्यांचे कपडे लपवतोय. काय काय सांगू त्या कृष्णाच्या खोड्या, त्या कृष्णाला तू समज दे. म्हातारीने यशोदा मातेला घरानं सांगितलं. यशोदा मातेने कृष्णाचा कान धरला. सांग तू गेलत का? नाही. भगवान श्रीकृष्ण नाही म्हटले. म्हातारी काही सांगते, मी रात्रभर तुझ्या जवळ झोपलो होतो का? नाही. हो म्हणले, रात्रभर होता. मग कसा जाईल मी? यशोदा मातेला पटवून सांगायचा प्रयत्न केला, ती ऐकायला तयार नाही. आणि मग यशोदा मातेने त्या उखळाला त्याला बांधलेलं आहे. कथा सगळ्यांना माहित आहे. ही कथा सर्वज्ञ श्रीचे गोपाल कृष्ण विषयी स्वामीजी म्हणतात, पूर्वी विज्ञान शक्ती अवतरली, नंतर ज्ञान शक्तीचा स्वीकार केला. ह्या विषय सांगत असताना एक लक्षात घ्या. त्या म्हातारीचे घरानं नंद यशोदेकडे आलं. भगवान श्रीकृष्णाने ठरवलं, आता लोकांची घरं फोडत होतो, आज या म्हातारीचं, या मावशीचं घर फोडायचं. आणि मग या मावशीचं घरचं दही दूध खायचंय. मावशीला तर मुलगा नाही, घरात कोण झोपणार? पेंड्या सुदाम्या वाकड्या हे सगळ्यांनी विचारलं, अरे घरात कोण झोपायला जाणार? कडी कोण उघडणार? भगवंत म्हणजे कडी मीच उघडतो, तू काय काळजी करू नको. आणि मग सगळं गाव झोपलं. सगळी सवंगडी त्या म्हातारीच्या वाड्यासमोर आली, त्या मावशीच्या वाड्यासमोर आली. आता आत जायचंय कसं? सगळ्याला उत्सुकता आहे. पेंद्याला आहे, सुदाम्याला आहे, वाकड्याला आहे. वाकड्या थोडं वाकडं चालायचा, वाकडा विचार करायचा. वाकड्याची नजर कायम वाकडी असायची, म्हणून त्याचं नाव
वाकडे आहे. आणि तो वाकड्या म्हणतो आता भगवान तर आपल्याला आतमध्ये नेणार कसं हे आपण बघितलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं सगळे आले हो, सगळीच्या सगळी बघा बरं मोजा, सगळी गहू आपले गोपाळ आहेत हो म्हणले सगळेच्या सगळे. मग आज जायचं भगवंत म्हणजे झाका डोळे. सगळ्यांना सांगितलं डोळे झाका, मी म्हणल्याशिवाय उघडायचं नाही. सगळ्यांनी डोळे झाकले, उघडा म्हटल्यानंतर सगळेचे सगळे गोपाळ त्या वाड्याच्या आतमध्ये. वाकड्याने विचार केला फक्त डोळे झाकले तर आता आलो कसं काय आलो, कोणता मंत्र म्हटला असेल, कोणती विद्या वापरली, उद्या जर कृष्ण जर माझं नाही जमलं, दुसरा पक्षी जर आपण काढला तर ही विद्या आपल्याला यायलाच पाहिजे ना, ही विद्या आपल्याला यायला पाहिजे. कदाचित आपण फुटलो पक्षातून. मग सुरम्या पेंद्या हे सगळे दही दूध तूप खातेत. वाकड्याचा वाकडा विचार चालू आहे, काय म्हटलं असेल, काय केलं असेल, आता आलो कसं. मग म्हणतो आता बघायचं, जाताना तर आपल्याला घेऊनच जाईल ना, जाताना आपल्याला डोळे झाका म्हणेल ना. मग त्यावेळेस आपण बघायचं. सगळं झालं, दही दूध तूप खाल्लं, माठ फोडल्यानंतर कृष्ण म्हणलं झालं का, पोट भरलं का, हो सगळ्यांचं भरलं, हो चालायचं का, चालायचं. मग झाका डोळे, सगळ्यांनी डोळे झाकले. वाकड्याने मात्र अर्धे डोळे झाकले, अर्धे डोळे उघडेच. कृष्ण काय करतोय बघतोय. काय मंत्र आहे का, चेडाबोट आहे का, लिंबू ओळून टाकतो का, बिबळ बांधलाय का, उलटी भावली आहे का, काय प्रकार हा करतोय हे सगळं त्यांनी बघितलं. आणि सगळंच्या सगळं बघतोय, अर्धे डोळे झाकून बघतोय. कृष्णाने सांगितलं डोळे झाका, सगळ्यांनी झाकले. हा याचे अर्धे डोळे उघडे, अर्धे डोळे झाकलेले होते. आणि मग सगळेच्या सगळे वाड्याच्या बाहेर सवानीतून घेऊन गेले. पण याने अर्धे उघडलेले होते, अर्धे झाकलेले होते. हा सवानीमध्ये अर्धा वर आणि अर्धा घरातच होता. आणि मग ओरडायला लागला, काना धाव, कृष्णा धाव, अरे मी अडकलो. हा ओरडल्यामुळे घरातली जागी झाल्यानंतर म्हातारीने बघितलं वर, नुसते पाय दिसतायत. आणि मग म्हातारी जवळ गेली, तंगडे धरले, आसाडला खाली. पहिलाच वाकडा होता, आता कोबडा बी झाला. भगवंताची ही विज्ञान लीला आहे, हे विज्ञान शक्तीचं कार्य आहे. मग विज्ञान शक्तीचं कार्य एवढंच आहे का, नाही, अनेक विज्ञान शक्तीचे कार्य आहे. गोकुळामध्ये जे जे काही निठासूर असेल, जे जे काही राक्षस आले, सगळ्यांचा त्याने काय केलेलं आहे, वध केलेला आहे. आपण वध म्हणू, पण सगळ्याला चैतन्य फळाला पाठवलेलं आहे. त्याला आम्ही वैकुंठवासी म्हणतो, वैकुंठ म्हणतो. या वैकुंठाला त्यांना पाठवलेलं आहे. वैकुंठाच्या बरोबरीचं जे फळ आहे तिथं पाठवलेलं आहे. या सगळ्यांना तिथे पाठवलेलं आहे. आणि असाच भगवान श्रीकृष्ण मथुरेमधून गोकुळात आला. आता एक मला सांगा, मथुरेतून गोकुळात आला, गोकुळवासीय भगवंत आल्यामुळे समाधानी झाले. पण खऱ्या अर्थाने गोकुळावर संकट आलं का संकट गेलं? कृष्ण आल्यापासून गोकुळावर उलट एक राक्षस यायला लागला. संकट आले तरी सुद्धा, संकट येऊन सुद्धा गोकुळवासियाने कृष्णाला त्यागलं नाही. आमच्यावर थोडं संकट आलं, काय खरं नाही मानभावाच्या देवाचं. एवढा देवदेव करतो, पण देव आमचं संकट निवारणच करत. आणि एवढं संकट येऊन सुद्धा क्षणात आम्ही धर्म बदलतो, पंथ बदलतो, नव्हे गुरु बदलतो, सगळं करतो. आमचे चांगले लोक आम्ही बघतोय पंढरपूरच्या वारीमध्ये असतात. आमच्या पदयात्रेत वेळ मिळत नाही, पण पंढरपूरच्या वारीत मात्र वेळ मिळत. चांगले उपदेशी. ही आपण विज्ञान शक्ती जरी स्वीकारली तर हे आम्हाला स्वीकारलं पाहिजे. गोकुळवासियांना एवढा त्रास झाला तरी सुद्धा गोकुळवासियांनी कृष्णाला त्यागलं नाही, कृष्णाला सोडलं नाही. एक वेळेस
लिहाय उद्धव देव भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, अरे मी तुझा खरा परम भक्त आहे, पण तुझं गोकुळावरच जास्त प्रेम आहे. मी तुझा भक्त आहे, तुझ्या नामाशिवाय मी श्वास सुद्धा बाहेर आत करत नाही. मी खरा तुझा भक्त आहे, पण तुझं गोकुळावर जास्त प्रेम आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणजे हो बरोबर आहे, एक काम कर, गोकुळामध्ये जा, गोकुळात जा, रुक्मिणीच्या महालामध्ये जा, रात्रीच्या टायमाला जा. उद्धव देवाला सांगितलं जा गोकुळामध्ये, आणि गोकुळामध्ये गेला, रुक्मिणीच्या महालामध्ये गेला, आणि रुक्मिणीच्या महालामध्ये रात्रीच्या वेळेत गेला. महालामध्ये सगळी झोपलेली होती. उद्धवदेव महालामध्ये घुसला, सगळीच्या सगळी झोपलेली होती, पण एका खोलीतून कृष्ण नामाचा जप ऐकू येत होता. उद्धवाला म्हटलं कोणतरी जागा आहे, कृष्ण नामाचा जप करतोय. मध्यान्ह रात्री कोण जप करत असेल, ज्या दिशेने आवाज येतोय त्या दिशेने उद्धवदेव गेला. रुक्मिणीचा मंच त्या ठिकाणी होता. रुक्मिणी झोपलेली होती, झोपीमध्ये होती, आणि झोपीमध्ये असताना तिच्या प्रत्येक रोमातून कृष्ण नामाचा जप येत होता. तो उद्धवाने बघितला, कृष्णाच्या पाया पडला नाही, रुक्मिणीच्या पायावर डोकं ठेवलं. मी फक्त तोंडाने उच्चारतो, तुझा त्या रोमात भगवंताचं नाव आहे. माझ्यापेक्षा कितीतरी उच्च कोटीची तू भक्ती आहेस. भगवान श्रीकृष्णाच्या लीळा, आणि या संपूर्ण लीळा करत असताना, भगवान श्रीकृष्ण घोड्या करत असताना घराने नंद यशोदेकडे यायला लागली. आणि एक दिवस नंदराजाने सांगितलं, कृष्णा काना तू गावात लई घोड्या करतो, आता घोड्या करायच्या नाही. आता आमचे जे गाय आहेत ना, 9 लाख गायी सांगितलेले आहेत. भगवान श्रीकृष्णाला काय गरज होती लोकांचं दही दूध खायची? 9 लाख गायी त्याच्या घरच्या होत्या, तरी सुद्धा लोकांच्या दही दूध खायचे मात फोडायचं का? तुम्ही कष्ट करताय ना, चांगलं खा, आणि चांगलं मार्केटला नेतो. साधन असणार ते. आणि मग आजपासून गाई चारायला जायचं. कृष्ण म्हणला ठीक आहे. कृष्ण कोण नव्हता हो, क्षत्रिय होता, वीर होता, ज्ञानी होता, गुराखी होता, गोपालन म्हणजे गाईचं पालन करणारा गोपाल होता. आणि मग ठीक आहे म्हणले. मग त्यांच्या मित्राला सांगितलं, पोरांनो कृष्ण सांगतोय आता उद्यापासून आपल्या गावामध्ये खेळायचं नाही, काय नाही, आपापल्या शिदोऱ्या घ्यायच्या, गाई घ्यायच्या, आपण गाई चारायला जायच्या. आता नित्यनेमाने गाई चारायला जायला लागल्या. एक दिवस असा आला की गावकरी मिळून इंद्राची पूजा करत होते. ऐकले असेल किंवा नसेल, पण इंद्राची पूजा करणारे ते सगळे गावकरी मंडळींनी ठरवलं, अरे परवा दिवशी आपल्याला इंद्रपूजन आलं, इंद्राची पूजा करायची. आणि मग इंद्राची पूजा करायची. सगळ्या गावकऱ्यांची बैठक झाली, इंद्र पूजायला जायचं. मग कोणी काय घ्यायचं सगळं ठरलं. इंद्राची पूजा ठरली. भगवान श्रीकृष्ण झोपलेले कसले, झोपेतून उठल्यासारखं केलं, बाहेर आले, डोळे चोळले. म्हणजे इंद्राची पूजा का करायची? म्हणजे इंद्र आपल्याला पाऊस देतो. भगवान श्रीकृष्ण म्हणजे इंद्र पाऊस देतो, तो त्याचं कर्म करतो, याचा अर्थ असा नाही की त्याचं भजन पूजन केलं पाहिजे. जीवानी कोणत्याच देवी देवतीचं भजन करण्याची गरज नाही, फक्त कर्म चांगलं केलं पाहिजे. कर्मतेची थोर ईश्वरा प्रित्यार्थ, बाकी सर्व व्यर्थ कर्मकांड. कर्म चांगलं केलं पाहिजे. आणि मग इंद्राची पूजा नाही करायची, मग कुणाची करायची? अरे आपल्या गायी कोण सांभाळतं? गोवर्धन. मग इंद्राची पूजा करायची नाही,
गोवर्धनाची पूजा करायची, इंद्राची पूजा बंद केली म्हणजे 33 कोटी देवांची पूजा करू नका. भगवान श्रीकृष्ण लहानपणी आपल्या गोपाळवासियांना सांगतात, गोकुळवासियांना सांगतात. इंद्र म्हणजे 33 कोटी देवाचा राजा आहे. आणि मग इंद्राची पूजा करायची नाही म्हणजे 33 कोटी देवांची पूजा करायची नाही. आणि मग म्हणजे कोणाची? गोवर्धनाची करायची. गोवर्धनाला हिरवागार चारा येतो, आपले जनावर त्याच्यावर चरते. आणि जनावर चरून नाही तर काय होतं, तर आपलं सगळं दूध दुभतं तिथून येतं, त्याच्यापासून 2 रुपये मिळते, दही दूध विकतो, त्याच्यावर आपला प्रपंच चालवतो. आपण गोवर्धनाची पूजा करायचा, इंद्राची पूजा बंद करा. सगळ्यांनी ऐकलं ना कृष्णाचं. ऐकल्यानंतर सगळेच्या सगळे गोवर्धनावर गेले पूजा करायला. आता नारद मुनीला कळालं, नारद मुनी हा कळीचा, तो स्वर्गात गेला. इंद्राला म्हणला, इंद्रदेवा, तुम्ही देव आहात पण तुमचं पूजन का पृथ्वी लोकातलं बंद झालं का? म्हणजे आता इंद्राचं पूजन नाही, मग आता गोवर्धनाचं पूजन का? ते म्हणजे कृष्ण नावाचा कोण आलाय, तो लहानसा मुलगा. त्यांनी सांगितलं, कोणता कृष्ण? ज्याने पुतनेला मारलं तो, रिकासुराला हो म्हणजे तोच कृष्ण. इंद्राला राग आला, ही सगळी पूजा करायला गेली गोवर्धनावर. आणि जेव्हा इंद्राने वरून वर्षाव केला, पवनाला सांगितलं वारं सुटलं, आणि जेव्हा वर्षाव केला पावसाचा, मग सगळेच्या सगळे म्हणजे भगवंता आता इंद्र नाराज झाला, आता सगळ्याच्या सगळं वाहून नेतोय, आपण आता जगत नाही, आता कुणाला शरण जावं? मग भगवंत म्हणते, आपण कुणाची पूजा केली? म्हणजे गोवर्धनाची. म्हणजे आपण गोवर्धनाला शरण जाऊया. गोवर्धनाला हो म्हणजे कसं? म्हणजे सगळ्यांनी चौकून उचलं गोवर्धन. म्हणजे येड लागलं काय? डोंगर कुठं उचलत असतो का? भगवंत म्हणजे प्रयत्न करायला पैसे लागतात का? प्रयत्नच करू ना. अरे म्हणजे काही सांगतो, अरे उचला म्हणजे म्हणतो ना मी तुम्हाला, उचला. आणि मग भगवान श्रीकृष्णाने सगळ्याला सांगितलं, सगळेच्या सगळे चौकून झाले. कोणी काठ्या घालते, कोणी काय घालते. सगळा प्रयत्न चालू असताना भगवान श्रीकृष्णाने फक्त कंगळी लावली, तर 9 इंच गोवर्धन उचलला. 9 इंच उचललेला गावकऱ्यांनी बघितलं, आनंदित झाले. अरे हल्ला, अरे उचलला, अरे उचलल. सगळ्यांनी एकजूट झाली आणि सगळे म्हणाले, बोला गोपाल आणि गोपाल कृष्ण जय म्हटले. आणि तो गोवर्धन भगवान श्रीकृष्णाने करगळी लावून वर धरला. सगळ्यांनी कुणी काठ्या लावल्या, कुणी काय लावलं, कुणी काय लावलं. वरुण राजाचा परशाव चालू आहे. गोवर्धनाखाली सगळीच्या सगळी गोकुळवासीय बसलेले. एवढंच नाही, जनावर ढोर सगळीच्या गोवर्धनाच्या खाली आहे. एवढं करून त्या इंद्राने एवढं प्रजन्य वस्ती आणली, पण कोणालाच काही झालं नाही. नंतर इंद्र फेर सपाटीला आला. आपण काही पाऊस सोडला, सगळे गावाचे गाव वाहून गेले असतील, जनावर वाहून गेले, ढोरं वाहून गेली, बरेच प्रयत्न केले पण काही झालं नाही. याचे 9 लाख गायी, गोकुळवासियांच्या गायी सगळ्या इंद्राने चोरून नेल्या. भगवंताने मायेच्या गायी तयार केल्या, पण शरण गेला नाही. आणि त्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितलंय शरण जायचं नाही. आणि हे असं असताना गोकुळामध्ये आनंदी वातावरण असताना, कृष्ण चौकड खोड्या करत असताना, जनावर घेऊन जात असताना शिदुरी न्यायची आणि खेळायचे. हितू तू हमामा, जे नको ते खेळ तिथे खेळत बसायचे. खेळून थकले. गोपाळने सांगितलं, भगवंता आता खेळणं बंद करा, आता भूक लागली, आता आपल्याला जेवायला पाहिजे. म्हणजे चला रे. झाडाखाली बसले. आणि झाडाखाली बसल्यानंतर भगवंत म्हणले, सगळी शिदुरी माझ्याकडे आणा. सगळ्यांच्या शिदुरी आणल्या. कुणाचं काय ठेचा असेल, कुणाचं मेदगा असेल, कुणाचं काय असेल, हे सगळं एकत्रित भगवंताने आणलं आणि भगवंताची शिदोरी त्याच्यामध्ये मिक्स केली आणि त्याचा काला केला. आणि त्याचा काला केल्यानंतर भगवंताचा स्पर्श झालेला ते संपूर्ण अन्न, भगवंताचा तो प्रसाद सगळं त्रिलोक पाहण्यासाठी आलेला आहे. 33 कोटी देव सुद्धा तिथे आलेले आहेत. कशासाठी आले? त्या काव्याचा प्रसाद मिळावा म्हणून.
आणि 33 कोटी देव तिथे आले आणि 33 कोटी देव आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण जेवतायत. गोपाळा, पेंड्या, सुदाम्या सगळे एकत्रित खातायत, सगळे एकाच ताटामध्ये जेवतायत. आणि जेवत असताना भगवंताने ओळखलं स्वर्गाचे 33 कोटी देव काल्याचा प्रसाद घेण्यासाठी आलेले. भगवंताने सांगितलं आपल्या सौंगड्यांना आता भोजन झाल्यानंतर यमुनेला कोणी हात धुवायला जायचं नाही, कारण 33 कोटी देव जे आहे हे माशाच्या रूपामध्ये यमुनाच्या डोहामध्ये येऊन प्रसादाची वास पाहत, प्रसादाची आस पाहत होते. आणि मग भगवंताने सांगितलं मग काय करायचं म्हटले. म्हणजे जेवण झाल्यानंतर आपला हात आपल्या स्टिंगराला पुसून द्यायचा. कुणीही 33 कोटी देव या प्रसादाच्या आशेने आले, परंतु कुणाला तो प्रसाद मिळालेला नाही. तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहे. मनुष्य रूपामध्ये आलोय, देहामध्ये आलोय, मनुष्य देह आम्हाला मिळालेला आहे. आम्ही त्या परमेश्वराची भजन पूजन करणारे आहोत. आम्हाला त्या प्रसादाचा लाभ आहे. जो ब्रह्मांडिकाला जो दुर्लभ आहे तो महाप्रसाद आम्हाला आपल्या गावामध्ये, आपल्या वस्तीमध्ये, आपल्या मंदिरामध्ये आम्हाला मिळतोय. हे पूर्वी जन्मीचं काहीतरी भाग्य आहे की प्रसाद गोपाल काल्याचा आम्हाला मिळतो. हे आमचं भाग्य आहे. या ठिकाणी सालाबाद प्रमाणे हे अष्टमी गोपालकाला हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. संपूर्ण उपदेशी मंडळी नव्हे, संपूर्ण या पंचकृषीतील मंडळी याला हातभार लावत असतात. देव हा तुमचा नाही, हा देव हा तुमचा नाही, हा देव माझा नाही, हा मानवांचा नाही, हा वारकऱ्याचा नाही, हा वैष्णव. हा देव कुणाचा आहे? सकळ जीवाचा तो देव आहे. देव कुणाचा आहे? देव माझा आहे. देव तुमचा आहे. मी कुणाचा आहे? तर देवाचा आहे. इथं भेदभाद नाही. यारे यारे लहान थोर कुणी या. इथे उच्च नीचता नाहीये. इथे कुणीच नाही. सर्वांनी या ठिकाणी यायचंय, प्रसाद घ्यायचा आहे. पुन्हा तुमच्याकडून जे होईल ती सेवा करा. नाही द्रव्यरूपी झाली, नाही वस्तुरूपी झाली, इथे येऊन तुम्ही इथली चटई उचलून तिकडं जरी ठेवली तरी ही सेवाच आहे. या सेवेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो. यानंतर गोपाल काल्याचा दहीहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आरती होईल, महाप्रसाद होईल. वेळ 12 वर गेलेला आहे. एकदा